तापमान मोजण्याची एकके. तापमान आपण डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाइट किंवा केल्विनमध्ये मोजतो. आज आपण बघूया सेल्सिअस म्हणजे काय, फॅरेनहाइट म्हणजे काय व केल्विन म्हणजे काय व या एककांमध्ये काय फरक आहे. सेल्सिअस म्हणजे काय ते बघूया. सेल्सिअसचा शोध अँडर्स सेल्सिअस नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. पाणी गोठण्या इतक्या तापमानाला त्यांनी 0 मानले व ज्या तापमानाला पाणी उकळून वाफ होते त्या तापमानाला 100 भाग केले व प्रत्येक भाग हा 1 सेल्सिअस असतो. वर्तमानमध्ये आपण भरपूर गोष्टी सेल्सिअसमध्येच मोजतो. मानवी शरीराचे तापमान हे साधारण 37 अंश सेल्सिअस असते. आता आपण बघूया फॅरेनहाइट म्हणजे काय. तर फॅरेनहाइटचा शोध डॅनियल फॅरेनहाइट ह्या शास्त्रज्ञाने लावला. फॅरेनहाइटच्या मोजमापानुसार 32 फॅरेनहाइटला पाणी गोठते व 212 फॅरेनहाइटला पाणी उकळते. फॅरेनहाइट तापमानाचे सेल्सिअसमध्ये रूपांतर करण्यासाठी डिग्री फॅरेनहाइट बरोबर 9/5 गुणुले डिग्री सेल्सिअस अधिक 32 हे सूत्र वापरतात. समजा 37 अंश सेल्सिअस बरोबर किती फॅरेनहाइट. फॅरेनहाइटच्या सूत्रानुसार 9/5 गुणुले 37 अधिक 32 बरोबर 9/5 बरोबर 1.8 गुणुले 37 अधिक 32. 1.8 गुणुले 37 बरोबर 66.6 अधिक 32 बरोबर 98.6 फॅरेनहाइट. म्हणजेच काय 37 अंश सेल्सिअस बरोबर 98.6 फॅरेनहाइट असतात. आपल्या शरीराचे तापमान सुद्धा 98.6 डिग्री फॅरेनहाइट म्हणजेच सेल्सिअसमध्ये 37 डिग्री सेल्सिअस असते. आता आपण बघूया केल्विन म्हणजे काय. सेल्सिअस स्केलमध्ये पाणी ज्या तापमानाला गोठते त्या तापमानाला 0 मानले आहे व ज्या तापमानाला पाणी उकळते त्या तापमानाला 100 मानले व त्यांचे समान 100 भाग केले. ज्या तापमानाला पाणी गोठते त्यापेक्षा सुद्धा कमी तापमान असू शकते, ते आपण वजामध्ये लिहितो. ते कमीत कमी तापमान हे -273 डिग्री सेल्सिअस एवढे असू शकते, पण याच्या खाली किंवा याच्यापेक्षा कमी तापमान असू शकत नाही. म्हणून केल्विन स्केलमध्ये -273 डिग्री सेल्सिअसला 0 मानले व बाकीच्या खुणा ह्या सेल्सिअसप्रमाणे समान ठेवल्या. म्हणजेच पाणी जेथे गोठते तेथे 273 ची खूण येईल व जेथे पाणी उकळते त्या ठिकाणी 373 केल्विनची खूण येईल. म्हणजेच काय 0 डिग्री सेल्सिअस बरोबर 273 केल्विन, 1 डिग्री सेल्सिअस बरोबर 274 केल्विन, 2 डिग्री सेल्सिअस बरोबर 275 केल्विन, तसेच 100 डिग्री सेल्सिअस बरोबर 373 केल्विन. जर तुम्हाला सेल्सिअस ते केल्विन कन्व्हर्जन करायचे असल्यास सेल्सिअसमध्ये अधिक 273 करायचे. उदाहरणार्थ 50 डिग्री सेल्सिअसचे केल्विन करायचे असल्यास 50 डिग्री सेल्सिअस अधिक 273 बरोबर 323 केल्विन असतील. तुम्हाला सेल्सिअस, फॅरेनहाइट
आणि केल्व्हिनमधला फरक समजला असल्यास काही उदाहरणे सोडवा. 40 डिग्री सेल्सिअस बरोबर किती फॅरेनहाइट? 150 फॅरेनहाइट बरोबर किती सेल्सिअस? व 350 केल्व्हिन बरोबर किती सेल्सिअस? उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा.